येथील समाजसेवी संस्था रोटरी क्लब ऑफ रोहा आणि रोहा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं प्रख्यात वक्त्यांच्या उपस्थितीत सुखी जीवनाचा कानमंत्र हा कार्यक्रम घेण्यात आला। रायगड जिल्ह्याच्या रोह्यातील नेहमी अनेक समाजसेवी उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेली समाजसेवी संस्था रोटरी क्लब ऑफ रोहा आणि रोहा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी 20 एप्रिलला ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे सुखी जीवनाचा कानमंत्र या विषयावर प्रबोधन आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला दोन प्रख्यात वक्ते लाभले। एक म्हणजे रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे माजी प्रांतपाल रोटेरियन मोहन पालेशा आणि दुसरे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित अन्नदाते यांनी मार्गदर्शन केले। या प्रख्यात वक्त्यांनी आध्यात्मिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सांसारिक आरोग्य जपण्यासाठी एक परिवर्तनकारी व्याख्यान शेरोशायरी करत केले। आपण कालच बघितलं की काल आपले रोटरीचे जे संस्थापक अध्यक्ष पॉल हॅरिस साहेब त्यांचा वाढदिवस होता आणि तसंच आमच्या रोटरी क्लबमधले असेच काही मित्र जे नेहमी भेटायचे तर त्यांनाही रोटरीबद्दल माहिती झालं आणि त्यांनी रोह्यामध्ये रोटरी क्लब चालू करायचं म्हणून एक विचारधारणा सुरू केली। माणगावची लोक मदतीला आली आणि माणगाव आमचा पॅरेंट क्लब आणि माणगावच्या पॅरेंट क्लबच्या अध्यक्ष म्हणजे खाली आम्ही रोटरी क्लब रोहाची स्थापना झाली 10 वर्षापूर्वी। त्यानंतर ग्रामीण भागातला क्लब पण हळूहळू कामं करत गेला, वाढत गेलं। आजच्या तारखेला म्हणायचं झालं तर रोटरी क्लब रोह्याची जी संख्या आहे ती साधारण एक आपली 30 ते 35 सभासद आहेत। शिवाय रोटरी क्लबच्या अंडर रोटरी क्लबने स्वतःचा एक नवीन क्लबच्या काही स्थापना केलं, त्याचा रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट हा रोटरी क्लब रोह्याचा इनिशिएटिव्ह आहे। रोटरीचं सॅटेलाइट क्लब एक आहे नागोटना, त्याची पण काही मंडळी आलेली आहेत। रोटरीचं इंटरॅक्ट नाही पण रोटरॅक्ट क्लब एक आपला होता, सध्या जरा स्लो आहे पण तो पण आपल्या रोटरी क्लब रोह्याच्या अंडर एक आहे। शिवाय RCC आपली आहे, म्हणजे ग्रामीण भागातला क्लब असून सुद्धा आपण 10 वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा करतोय। काही महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स आपण केलेले आहेत। पाळलं आहे, हात आहेत पण काम नाही, पोट आहे पण अन्न नाही, शरीर आहे पण आरोग्य नाही, समृद्धी आहे पण समता नाही, अशा प्रकारचा विचार झाला। म्हणजे इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन झालं, जग इतकं जवळ आलं, पण श्रीमंत आणि गरीब याच्यामधली जी दरी आहे ही दरी मिटवण्यामध्ये विज्ञान अपयश आलं आहे। विज्ञानाच्या प्रगतीमुळं ही दरी जी आहे ही निश्चितपणे कमी झालेली असली पाहिजे होती, पण तशी होत नाही। आजही जेव्हा आपण चारी बाजूला पाहतो, रस्त्याने जाताना येताना पाहतो आणि ज्या प्रकारच्या गरिबीचं आपल्याला लक्षणं दिसतात आपल्याला, तर 77-78 वर्षामध्ये हे सगळं संपायला असलं पाहिजे होतं, पण ते काही करून झालेलं नाहीये। मनुष्य जीवनाविषयाची अपार अनास्था, मनुष्य जीवनाविषयीची अपार अनास्था हा विज्ञान युगातील सर्वात मोठा शाप आहे। संवेदनाच नाहीये, संवेदना इतक्या तळागाळाला गेल्या आहेत। मी काही तुम्हाला पटकन उदाहरणं सांगतो। मी नेहमी लहान मुलांचं कौतुक करतो, म्हणजे लहान मुलं जी आहेत ती वर्तमानात जगतात। लहान मुलांना कोणत्याही गोष्टीची आसक्ती नसते, कोणत्या गोष्टीचा अट्टहास नसतो, कोणत्याही सत्तेचा लोभ नसतो। लहान मुलं हे वर्तमानात जगतात आणि जसं आपलं व्यावहारिक वय वाढत जातं तसं आपल्या संवेदना ज्या लहानपणी तरल आणि उत्कट असतात त्या संवेदना आपल्या बोथत होऊ लागतात। लहान मुलांचं कौतुक करताना विक्रम तो शायरजी असं म्हणतात की कागज की कश्ती थी पानी का किनारा था, कागज की कश्ती थी पानी का किनारा था, खेलने की मस्ती थी दिल ये आवारा था, कहा आ गई समझदारी की झंझट में वो नादान बचपन ही कितना प्यारा था। नादान बचपन कितना प्यारा था। आपल्याकडे म्हणतात ना की लहानपण देगा देवा, उगीच म्हणत नाही। लहानपणाचा हा जो काळ आहे आपल्या जीवनातला हा सर्वात अतिशय चांगला काळ आपला असतो, कारण की तेव्हा मुलं वर्तमानात जगतात। कोणाशी भांडण झालं, काही झालं तरी संध्याकाळी विसरून जातात। सकाळ ते संध्याकाळ शाळा केलं, खेळणं केलं, सगळं केलं। तो त्याचा बाप जो असतो त्या मुलाचा सॉफ्टवेअर इंजिनियर, तो कंपनीमध्ये जेव्हा डोकं खपून येतो, AC गाडीमध्ये जातो, AC ऑफिसमध्ये बसतो आणि परत घरी येतो, असा थकलेला असतो। आणि 7-8 वाजता सुद्धा त्याचा मुलगा जो आहे 6 वर्षाचा, तो त्याच्या अंगा खांद्यावर जेव्हा खेळू लागतो तेव्हा बाप काय म्हणतो, बाळा रे मी दमलो, जरा तू जरा बाहेर जाऊन खेळ।
पण तो सकाळी 7 वाजता उठलेला मुलगा रात्री 10 पर्यंत तो थकत नाही. याचं कारण तो वर्तमानात जगतो. तो भूतकाळात घडलेल्या गोष्टी आणि भविष्यकाळाची उत्कंठता यात तो जात नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तो शायर असं म्हणतो की जिंदगी की उलझनों ने हमारी शरारतें कम कर दी. या प्रख्यात वक्त्यांच्या व्याख्यानानं उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता रोटरी क्लब अध्यक्ष रोटेरियन किरण ताठरे यांच्यासह रोटेरियन विक्रम जैन, राजेंद्र पोकळे, आशिष शहा, प्रदीप चव्हाण, वरुण दिवाण, संजय नारकर, जयदेव पवार तसेच रोटरी परिवारातील सर्व सदस्य ॲन्स यांनी मेहनत घेतली. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.